महामुंबई टाइम्स। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी 23 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून आपल्या दबंग कामगिरीची झलक दाखवली। म्हसवड नगरपालिका निवडून 2025च्या अनुषंगानं शांतता व सुव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी 23 गुन्हेगारांना तडीपार केलं। बेकायदेशीर जमा जमवून मारामारी करणं, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे, सामाजिक शांतता सलोखा बिघडवण्यासंबंधीचे गुन्हे करणाऱ्यांची दहशत मोडकळीस आणण्यासाठी सदरची कारवाई करण्यात आली। तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावं दादासो किसन खुपकर, रावसाहेब रघुनाथ नरळे, मल्हारी पांडुरंग मदने, धनंजय दिनकर बनसोडे, पोपट रामचंद्र गायकवाड, अविनाश दादू सरतापे, अक्षय महादेव गोरड, विजय बाबा शिंदे, प्रवीण सुरेश गोरड, विशाल महादेव नलावडे, करण नवनाथ गोरड, समाधान सिदा गोरड, आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, सुशांत दादा गोरड, दादा बाबूराव मदने, जयंत पोपट झिमल, नागेश सुरेश चव्हाण, समाधान विलास चव्हाण, दादासो पोपट गायकवाड, पोपट पांडुरंग शिंदे, बाजीराव रामान नरळे, दिलीप बाबूराव माने, विठ्ठल दिलीप मदने या 23 गुन्हेगारांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या प्रस्तावावरून निवडणूक कालावधीत तडीपार केलं असून सदरची कारवाई ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी म्हसवड पोलीस स्टेशन अक्षय सोनवणे यांनी केले। महामुंबई टाइम्ससाठी प्रतिनिधी उमेश बुदावले, दहिवडी। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन। म्हसवड नगर परिषद निवडणूक 2025 ही 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। या म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या सूचनेप्रमाणे म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील जे सराईत गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्या वर्तणुकीमुळे या म्हसवड नगर परिषद निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा इस्मांना तडीपार करण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या। या अनुषंगाने आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील राहणारे दादासो पोपट गायकवाड, अविनाश सरतापे, धनंजय बनसोडे, पोपट रामचंद्र गायकवाड, आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, पोपट पांडुरंग शिंदे, रावसाहेब रघुनाथ नरळे, दादासो खुपकर, मल्हारी पांडुरंग मदने, बाजीराव रामा नरळे, दिलीप विठ्ठल मदने, दिलीप बाबूराव माने, दादा बाबूराव मदने, सुशांत दादा गोरड, विजय बाबा शिंदे, अक्षय महादेव गोरड, करण नवनाथ गोरड, प्रवीण सुरेश गोरड, समाधान सिदा गोरड, विशाल महादेव नलवडे, नागेश सुरेश चव्हाण, समाधान विलास चव्हाण, जयंत पोपट झिमल या सर्व 23 आरोपींना आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतून म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने तडीपार केलेले आहे। या आरोपींना तडीपार करण्यामागे त्यांच्या वर्तणुकीबाबत किंवा त्यांच्यावर असलेल्या दाखल गुन्ह्यांबाबतची माहिती आम्ही उपविभागीय दंडाधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम, प्रांताधिकारी मानखटाव यांचा प्रस्ताव सादर केलेला होता। या प्रस्तावामध्ये या आरोपींकडून या निवडणूक कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा एखादा प्रकार होण्याची कुठली तरी दाट शक्यता होती असं या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर या आरोपींच्या कृतीमुळे म्हसवड परिसरातील व सामान्य जनतेमध्ये भीतीची भावना आहे। त्याचबरोबर येथील व्यापारी वर्ग तसेच इथली बाजारपेठ, त्याचबरोबर होत असलेली ही महत्वाची निवडणूक, या निवडणुकीमध्ये कोणत्याही पद्धतीची बाधा निर्माण होणे याकरिता हे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते आणि या प्रस्तावाला प्रांताधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी मान्यता दिलेली असून या सर्व आरोपींना या म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे। जर हे आरोपी तुम्हाला या निवडणूक कालावधीमध्ये म्हसवड हद्दीमध्ये दिसल्यास याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, जेणेकरून त्यांच्यावर आम्हाला पुन्हा दुसरी कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।